हे आहे छोटे ढोम. मला घरातलं साजूक तूप आणि हे उकडीचे मोदक. मोदक त्याच्यासोबत आहे हे वालाचं बिरड. आज आम्ही आद्या बरोबर जेवणार आहे बरं का. आज आम्ही आद्या बरोबर काय काय खाणार आहे माहिती का. आम्ही खाणार आहे पॉपलेट, त्याच्यानंतर फ्राय कोळंबी आणि हा कोळंबीचा भात. इंदरकडे मासे घेतले आणि मग ते बनवायचे कुठे हा प्रश्न होता, म्हणून बीच वरतीच आम्ही इन्क्वायरी केली. तेव्हा एकाने आम्हाला ऍड्रेस आणि नंबर दिला, तर मी सकाळी मासे त्यांना करण्यासाठी दिलेत. आता कसं जायचं हे मी तुम्हाला सांगते. हरणे बंदर कडून स्ट्रेट तुम्ही आल्यानंतर कर्दे रोडला यायचंय. कर्दे रोडला हे एक मंदिर आता रिनिव्हेशन ह्याचं सुरू आहे. ऍक्च्युली कदाचित तुम्ही याल तेव्हा हे झालं पण असेल, पण ह्याचं नाव फक्त लक्षात ठेवा, वारेबुवा ह्या मंदिराचं नाव आहे. या मंदिराकडून तुम्हाला थोडस पुढे गेल्यानंतर डायरेक्टच लेफ्ट हाताला चढ दिसेल. आता आपण बघूया एक्झॅक्टली इथे कसं जायचंय ते. नंतर डायरेक्ट असं एक चढ गेलेला आहे. हे बघा शॉर्टकट ग्रामपंचायत कर्दे खैरा कोंड. हे बघा इथूनच तुम्हाला आतमध्ये जायचं. हा बोर्ड अगदी छोटासा आहे, त्याच्यामुळे नीट लक्ष देऊन तुम्ही टर्न घ्या. परत एकदा दाखवते मी तुम्हाला. हे बघा इथेच ते मंदिर तयार होते आणि हा बरोबर त्याच्या अपोजिट असलेला हा रस्ता आहे. रस्ता ऍक्च्युली खूप छोटासा आहे. इथे गाडी टर्न वगैरे होणं अवघड आहे. 4 व्हीलर 2 व्हीलर इझिली जाऊ शकते, येऊ शकते. हे बघा अगदी तिथून मिनिटावरच त्यांचं घर आहे. हे बघा त्याच्या शेजारीच हे आनंदी होमस्टे सुद्धा आहे. हे बघा हे आनंदी होमस्टे आहे त्यांचं. ऍक्च्युली त्यांचं नाहीये, सॉरी, हे दुसऱ्यांचं आहे. आणि आनंदी होमस्टेच्याच बाजूला हे त्यांचं घर आहे. हे बघा हा पूर्ण असं चढावरती रस्ता आहे आणि चढावरती तुम्ही इथे गाडी पार्क केली आहे आणि शेजारीच हे त्यांचं घर आहे. हे बघा सुभाष पेवेकर असं त्यांचं नाव आहे. त्यांच्या मिसेसचं नाव आहे लता पेवेकर. ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि सर्व डिटेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तुम्हाला जर होममेड आणि एकदम टेस्टी मालवणी पद्धतीचं किंवा अस्सल कोकणी पद्धतीचे मासे, रस्सा आणि वेगवेगळे पदार्थ खायचे असतील तर नक्कीच ह्यांच्याकडून तुम्ही करून घ्या आणि एकदा ह्यांच्याकडची टेस्ट जेवणाची चाखून बघा. कोकणामध्ये आम्ही जरी 3 स्टार हॉटेलमध्ये राहत असलो तरी सुद्धा तिकडच्या हॉटेलमध्ये न जेवता आम्ही घरगुती पद्धतीच्या जेवणाच्या शोधात असते आणि कोकणातले बरेचसे व्हिडिओ माझे त्या रिलेटेड आहेत, तेही तुम्ही बघू शकता. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे घर सुद्धा खूप सुंदर आहे. शेणाने सारवलेले अंगण आहे. घरामध्ये छोट्या छोट्या मांजरी आहेत आणि त्यांची एक गोंडस नाच सुद्धा आहे. क्लिप लावते. हाय, मी कोण आहे? आत्या म्हणा. आद्या मी कोण आहे? बोल की आत्या. स्माइल करा, क्यूट स्माइल करा. येस, बघा सकाळी आम्ही जे पॉपलेट घेतलेले, कोळंबी घेतलेली, मस्त मॅरिनेशन झालेलं आहे. तुम्ही बघा आता घड्याळात वाजले आहेत बरोबर 2:15 झालेले आहेत. तोपर्यंत त्यांचं हे सगळं रेडी आहे. आणि इथे भात दाखवा हो ताई. हा झालेला आहे कोळंबी भात. ये नाही फक्त असं हलवून दाखवा. हा हे कोळंबी मसाला आहे. येस, मस्त मस्त. या तुम्ही कोळंबी दाखवा, वरतून दाखवा. अच्छा, छोटी बारीकच आहे, जाडी असू दे काही नाही बस. तरी या
टेस्ट कशी आहे ती बघा, मग परत या माझ्याकडे. नक्की नक्की. वातावरण छान झालेले आहेत. मालवणी मसाला ना तो कुठला आहे हा माझा? मालवणी नाही, हा घरी बनवली. घरी बनवलाय का तुम्ही? घरी बनव. घरगुती मसाला घरगुती वापरूनच तुम्ही मसाला. तयार केलं ना हे सगळं. छानच. हा? हिला गॉगल द्या. एक पिंक कलरचा गॉगल दे ग दीदी तिचा. 1 2. आज आम्ही आद्या बरोबर जेवणार आहे बरं का. आज आम्ही आद्या बरोबर काय काय खाणार आहे माहिती का? आम्ही खाणार आहे पॉपलेट, त्याच्यानंतर फ्राय कोळंबी आणि हा कोळंबीचा भात. आजूबाजूला मांजरांची आरडाओरडा सुरू आहे. हा बघा बोगदा. पाणी नकोय, पाणी नकोय आम्हाला, फिश हवंय. वेळ झालाय किती जेवायला आम्हाला माहित नाही का तुम्हाला? गॉगल वगैरे घ्यायचा नसतो, बाजूला ठेवायचा असतो. बघा हा बघा जेवा. पल्ल पण हा जेवा जेवा जेवा. गुंडुगल सारखं जेवा. गुंडुगल हा जेवा. बघा फक्त ती 2च वर्षाची आहे. 1.5 वर्षाची आहे बाबो. बघा कसं बघा मासे असे खायचे असतात. आणि तिखट वगैरे खाते ती. हो. आणि आमचा बघा मांजर आहे शेजारी फिरते तर टम्मा चाललंय नुसतं. तुझा हिचा ग्लास हे घ्या पिल्लू, तुझा ग्लास. तिला ऍक्च्युली थोडस कोमट पाणी केलेलं सर्दी. अरे असं बर ये. काकूने असा त्याला पकडला आणि जाऊ दे. मी टेस्ट करून तुम्हाला मासा सांगते कसे झाले. कसे झाले आद्या? किती छान दिसते. खरंच काकू छानच झाले, मस्तच. काय फिश फ्राय. मी एक सांगू का? प्रॉन्स आहेत कुरकुरीत प्रॉन्स. खाऊन बघ. दादाने पण कसे झाले तुम्ही? प्रॉन्स फ्राय खातोय तो, तेही पहिल्यांदा खातोय. कसे झाले तुम्ही? लाजवाब म्हणतोय तो. बघा नवीन शब्द. मी एक तुम्हाला सांगते. आम्हाला आत्या म्हणा. आत्या थँक्यू कर. हे बघा मासे खात असताना काही आत्या मामा काका नसतो. जेवण महत्वाचं असतं. बघा मी नेहमीच म्हणते जेवताना नो व्हिडिओ नो बडबड. बोलायचं पण एकच. बरं काय मी म्हणत होते तुम्हाला, तर आपण जेव्हा म्हणतो मार्केटला जातो मासे खूप महाग आहेत, पण हे ताजे मासे आहेत आणि त्याचे आपण रेट देतो. फक्त ताजे मासे तुम्हाला कळले पाहिजे. शिळे कोणते आहेत आणि ताजे कोणते आहेत. बर्फातले मासे नाही, हे अगदी फ्रेश मासे आहे. बघ रंग मस्त मस्त मस्त. खूप छान केलेले आहेत. ऍक्च्युली ह्यांनी सोलण्यामध्ये काकूंना खूप मदत केलेली आहे. आणि ही त्यांच्याबरोबर असते शेजारची. तुझं नाव सांगा पिल्या? दुर्वा. अरे नाव किती छान आहे. छान. आता आपण व्हिडिओ इथेच थांबूया. लवकरच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. ह्यांचे सर्व डिटेल्स खाली तुम्हाला पुन्हा एकदा हायलाइट होत आहेत. येलो पट्टीमध्ये तुम्हाला त्यांचा संपूर्ण ऍड्रेस आणि प्लस मोबाईल नंबर मी दिलेला आहे. ठीक आहे. मस्त घरगुती वातावरण आहे. एकदम छानपैकी फर्स्ट क्लास जेवण झालेलं आहे. काय पाहिजे तुला? फिश पाहिजे? आम्हाला फिश पाहिजे. बापरे आज काही खरं नाही माझं. सांग तुला कोण देणार आहे? माझ्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच तुम्ही इतका कल्ला ऐकला असेल ना. बरोबर आहे. तो दिवस मी खूप एन्जॉय केला. मासे तर खूप भारी होते. म्हणून सेकंड टाईम म्हणजे दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा मी पोचले पेवेकरांच्या घरी. आणि आज काय जेवणार आहे ते पण व्हिडिओमध्ये दाखवते. चला. दिव्यागरला मी तुम्हाला एक बंदर दाखवलेलं होतं. त्या भरडखोल बंदरवरती मी गेलेले होते मासे आणण्यासाठी. तिकडचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला होता. मी भरपूर असे मासे करून दाखवले. ते आजीबाईने विचारत होती हे काय आहे ते काय. तर त्याच्यामध्ये एक होता फिश ढोमा.
ह्याच्यावरून मला भरपूर कमेंट्स आलेले होते, तर तो ढोमा मी आज ट्राय करणार आहे. हे बघा, हे बघा, हे आहे छोटे ढोम. तुम्हाला आठवते का? असा त्यांनी भारी रस्सा केलेला आहे आणि आज आम्ही टेस्ट करणार आहे. आज गुरुवार आहे आणि विहानची पहिली डिमांड व्हेज मध्ये होती साजूक तूप आणि उकडीचे मोदक. कसं खातो ना, सारण पहिलं खाऊन घेतलेलं आहे बोक्याने अशा पद्धतीने. विहान कसा आहे मोदक? इकडे बघून बोल की माझ्याकडं. मोदकाकडे काय बघतो? सगळे तुलाच मिळणार आहेत काय? लक्ष त्याचं सगळं मोदकांकडे असतं. एक मोदक तो बदमाश खाऊ द्यायचा नाही आम्हाला. आणि हे एक पण खाऊ द्यायचे म्हणजे एकदम तो इतके सगळे खात नाही बरं का. तो काय करतो माहिती का, आता हे 2 खाईल, मग अर्धा हा खाईल आणि मग नंतर हे ठेवा म्हणतो. एक झोप घेतो, मोदक खातो मोदक आणि मग झोप घेतो आणि मग मोदक परत मोदक खातो. हा, तुम्ही असं म्हणायचं नाही बरं का. हा माझा मोदक आहे. आमच्या मोदकाला तुम्ही मोदक म्हणायचं नाही. हे की नाही मोदक? नाही सॉरी, हे मोदक. आज मी जेवणार आहे व्हेज थाळी, ज्यामध्ये आहेत तांदळाच्या गरमागरम 2 भाकरी, उकडीचा हा मोदक, त्याच्यासोबत आहे हे वालाचं बिरड, सुकं पिठलं त्यांनी थोडं दिलेलं आहे आणि ही आहे कैरीची चटणी आहे. ऍक्च्युली ही खोबरं आणि कैरी आहे आंबट अशी, त्याच्यामध्ये खोबरं घातलेलं आहे, मिरची, थोडीशी साखर आणि मीठ. मस्त झालेली आहे. आईची आठवण आली. आमची आई असंच करते बरं का. बरं, आता वालाचं बिरडं टेस्ट करूया. आई पण अशीच चढते चटणी घरी. मस्त झाली. नाही, मी चव नाही बघितले. नाही, खूपच छान आहे. हे वाल, त्याची भाजी सुकी केलेली आहे. खरंच खूप खूप सुंदर जेवण केलेलं आहे काकू. थँक्यू. मस्त. आता काय खाऊ? चटणी खाते जराशी भाकरी बरोबर. झुणका पण खाते हो. थांबा ना जरा, एकेकाची चव घेऊन तरी खाऊ दे. झुणका पण अप्रतिम झालेला आहे. आता खाऊया आपले मोदक, ज्याच्यामध्ये मी टाकणार आहे साजूक तूप. कोण नाही, आमचा बोका वाट बघतोय कुणाचे मोदक खातात ते म्हणून. हे बघा, इथे एकदा ताट फिरवा. हे त्याच्या ताटातले त्याने खाल्ले, परत इथेच बसला. कपडे आता जात. मी हा त्रास देऊ नको. मला खाऊ दे आता. आम्ही एक घास मामाला टेस्ट तर करू दे. विहान इतकं काम मोदक करताना खरंच. ह्याच्यामध्ये त्याने काजू घातलेत, बेदाणे घातलेत, मनुके घातलेत. हे बघा, थोडक्यात ड्रायफ्रुट्स मोदक केलेले आहेत उकडीचे. मस्त झालेलं आहे. लवकरच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी आधी करून घेते माझा पोटोबा. तोपर्यंत तुम्ही असेच माझे व्हिडिओ बघत राहा, एन्जॉय करा आणि नवीन नवीन पदार्थ तुम्ही ट्राय करत राहा. लवकरच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय बाय.